एकदा भगवान बुद्ध आपल्या काही शिष्यांसोबत एका लांबच्या प्रवासाला निघाले होते. चालून चालून सर्वजण थकले होते आणि दुपारची वेळ असल्यामुळे बुद्धांना खूप तहान लागली होती. बुद्ध थांबले आणि त्यांनी आपल्या एका तरुण शिष्याला सांगितलं, हे शिष्या, मागे आपण एक छोटा ओढा ओलांडला होता. तिथून माझ्यासाठी थोडे पिण्याचे पाणी घेऊन ये. शिष्य आनंदाने निघाला. तो ओढ्यापाशी पोहोचला, पण त्याने पाहिलं की काही वेळापूर्वीच तिथून काही बैलगाड्या गेल्या होत्या. त्यामुळे ओढ्यातील सर्व माती वर आली होती आणि पाणी पूर्णपणे गढूळ झाले होते. ते पाणी पिण्यायोग्य नव्हते. शिष्याने विचार केला, हे घाण पाणी मी भगवंतांना कसे देऊ? तो रिकाम्या हाताने परत आला आणि म्हणाला, गुरुदेव, तिथे पाणी खूप खराब आहे. थोड्या अंतरावर एक नदी आहे, आपण तिथे जाऊन पाणी पिऊया. बुद्ध शांतपणे हसले आणि म्हणाले, नाही, तू पुन्हा त्याच ओढ्यापाशी जा आणि पाणी घेऊन ये. शिष्याला थोडे नवल वाटले, पण तो पुन्हा गेला. पाणी अजूनही गढूळ होते. तो पुन्हा परत आला, पण बुद्धांनी त्याला तिसऱ्यांदा तिथेच पाठवलं. काही वेळाने शिष्य जेव्हा तिसऱ्यांदा तिथे पोहोचला, तेव्हा तो चकित झाला. ज्या ओढ्याचे पाणी गढूळ होते ते आता आरशासारखे स्वच्छ झाले होते. सर्व माती तळाला बसली होती. शिष्याने आनंदाने पाणी भरले आणि बुद्धांकडे घेऊन गेला. बुद्धांनी ते पाणी पाहिले आणि शिष्याकडे बघून एक खूप मोठे सत्य सांगितले. बुद्ध म्हणाले, हे बघ, तू त्या पाण्याला स्वच्छ करण्यासाठी काही केलेस का? तू फक्त त्याला थोडा वेळ दिलास. माती आपोआप खाली बसली आणि पाणी शुद्ध झाले. आपले मनही असेच असते. जेव्हा तुमचे मन अस्वस्थ असेल, विचारांचा गोंधळ उडालेला असेल, तेव्हा त्याला जबरदस्तीने शांत करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त थोडा वेळ शांत बसा, संयम ठेवा. तुमचे विचार आपोआप स्थिर होतील आणि तुम्हाला जीवनातील स्पष्टता दिसेल. घाईघाईत घेतलेले निर्णय नेहमी गढूळ पाण्यासारखे असतात. म्हणूनच आयुष्यात जेव्हा संकट येईल तेव्हा थोडा वेळ द्या, कारण शांत मनच योग्य मार्ग दाखवू शकतं. ही कथा सुत्त पिटक ग्रंथामधील दीघनिकाय या पाली साहित्य ग्रंथात आढळते आणि ही कथा प्रामुख्याने महापरिनिब्बाण सुत्ताशी संबंधित आहे. नमो बुद्धाय.